अजितदादांचा पदाधिकाऱ्यांवर कंट्रोल राहिला नाही. रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय. अजितदादांचा पक्ष कोकणातल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आला. भाजपाचा व्हायरस अजितदादा शिंदेच्या पक्षाला फोडतोय. रोहित पवार यांनी भाजपावर सुद्धा हल्लाबोल केलाय. तटकरे साहेब ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला. मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का? ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला, साहेबांची साथ सोडली, आमदारांना निवडून आणलं, त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावरून समजून घ्या की भाजपचा व्हायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला, त्यातून आमचा एक पक्ष तोडला. आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय. हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय. रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही. माझे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्यांना ट्विटवरती काल उत्तर दिलंय. आपलं स्वतःचं घर सांभाळ आणि मग दुसऱ्याकडे वाकून बघा. कशाला इतरांची काय ठेवाठेव करतात? आम्ही आज 41 जागांच्या वरती निवडून आलेलो आहोत, सक्षमपणाने आहोत. तुम्ही तुमचं पहिलं बघा आणि मग इतरांच्या वरती बोलत राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.